नमस्कार, मी हेमंत देसाई, हेमंत देसाई ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की प्रियांका गांधी म्हणजे राहुल गांधी यांची बहीण आता थेटपणे लोकसभेच्या मैदानात उतरणार आहे। निवडणुका झाल्या आहेत, पण आता पोटनिवडणूक होणार आहे वायनाडला। याचं कारण वायनाड आणि रायबरेली या दोन्हीही लोकसभेच्या मतदारसंघातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दणदणीत विजय झाला आणि अर्थातच एकावेळी 2 जागा ठेवता येत नाही स्वतःकडे। म्हणून काँग्रेसने असं ठरवलं की राहुल गांधी यांनी एक सीट आता त्यागायची, म्हणजे एका सीटवरनं बाजूला व्हायचं आणि त्या 2 पैकी कोणती जागा राहुल गांधी सोडून देतील। दोन्ही ठिकाणी विजयी झाला असताना तर राहुल गांधींच्या वतीने राहुल गांधींसाठी काँग्रेसने ठरवले। राहुल गांधींनी हा निर्णय घेतलेला नाही, सर्व काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी मिळून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बोलवलेल्या बैठकीत तो निर्णय घेण्यात आला आणि रायबरेली ही जागा आता राहुल गांधी ठेवतील, जो उत्तर प्रदेशमध्ये आहे, जो नेहरू गांधी घराण्याचा एक पारंपरिक मतदारसंघ आहे, ज्या ठिकाणी इंदिरा गांधी विजयी होत आल्या आणि 1977च्या आणीबाणीमध्ये तेथून इंदिरा गांधींचा पराभव झालेला होता, पण नंतर तेथून नेहरू गांधी घराण्यातल्या उमेदवाराचाच विजय होत आला। हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। म्हणून राहुल गांधींनी ती जागा आपल्याकडे ठेवलेली आहे, राहुल गांधी म्हणजे काँग्रेस पक्षाने। आणि वायनाडमधून आता कोण उभा राहणार, तर वायनाडमधून आता प्रियांका गांधी लढवतील निवडणूक, असं खरगे यांनी सांगितलं। आणि त्यांनी म्हटलं की एक उच्चस्तरीय बैठक झाली आणि राहुल गांधी असं म्हणाले की माझी बहीण आता तिथल्या लोकांना न्याय देईल, पण वायनाडला बहीण निवडून येणारच म्हणजे प्रियांका गांधी, पण दोन्ही ठिकाणी म्हणजे वायनाडही माझं आहे आणि रायबरेलीही माझं आहे। त्याचप्रमाणे प्रियांका गांधी म्हणाल्या की रायबरेली माझं आहे आणि वायनाड माझं आहे, म्हणजे दोन्ही ठिकाणी 2-2 तुम्हाला आता एक प्रकारे 2-2 खासदार एका मतदारसंघाला मिळणार आहेत। याचा अर्थ असा आहे की प्रियांका आणि राहुल दोन्हीही मतदारसंघाचे प्रश्न त्यांची काळजी वाहतील। वायनाडकरांसाठी माझे दरवाजे मी अस्तित्वात असेपर्यंत उघडे राहतील, अशा प्रकारची भावना राहुल गांधींनी व्यक्त केली। प्रियांका गांधी या म्हणाले की मला कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही पोटनिवडणुकीचं। मी असंही आहे की गेल्या 20 वर्ष मी अमेठी आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघात प्रियांका गांधी प्रचारासाठी जात होत्या। अमेठीमध्ये नेहरू गांधी घराण्याच्या जवळचे विश्वासातले तिथले काँग्रेसचे नेते उभे राहिले, शर्मा मालोट्टा त्यांचं नाव, आणि त्यांनी स्मृती इराणींचा पराभव केला। स्मृती इराणी या मोदी सरकारच्या मंत्री, त्यांनी एकदा राहुल गांधींचा पराभव केला आणि यावेळी राहुल गांधी अमेठीमध्ये का उभे राहत नाही, ते पळून जात आहेत का वगैरे अशा प्रकारची भाषा स्मृती इराणी, नरेंद्र मोदी या दोघांनीही अशा प्रकारची भाषा केली, वक्तव्य केलं। परंतु स्मृती इराणी असं म्हणाल्या की राहुल गांधीच असतील, आता त्यांचा एक सेवक, त्यांचा एक नोकर, साधा नोकर आता उभा राहणार आहे, अशा प्रकारची अत्यंत उर्मट भाषा स्मृती इराणी केली। पण काँग्रेसचे शर्मा जे आहेत त्यांनी स्मृती इराणींचा पराभव केला। त्यांचा उन्मत्तपणा जो होता तो लोकांना आवडला नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। स्मृती इराणी असतील किंवा काँग्रेसचे नेते अत्यंत वाह्यात भाषा गेली 10 वर्षे राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांच्याबद्दल बोलत होते। राहुल गांधींनी आपलं नेतृत्व आता प्रस्थापित केलेलं आहे। याचे पुरावे असे म्हणता येतील की राहुल गांधींनी एक तर 2 यात्रा केल्या, त्यानंतर त्यांना यश मिळालं आणि त्यामुळे काँग्रेसला सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये चांगलं यश मिळालं। काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये अनेक वर्षानंतर बघा 17 जागा लढवल्या काँग्रेसने आणि 6 जागा मिळाल्या। आणि मोदी आणि योगी म्हणत होते की 80 ज्या जागा आहेत उत्तर प्रदेश, सगळ्यात जास्त जागा लोकसभेच्या तिथून आहे,
त्या सगळ्या जागा आम्हाला मिळतील असं जे म्हणत होते त्यांना केवळ 33 जागा उत्तर प्रदेशमध्ये मिळाल्या. म्हणजे अक्षरशः त्यांना लोकांनी कानफटात मारली भाजपच्या, असंच म्हणायला पाहिजे. 71 जागा मिळाल्या होत्या 2014ला उत्तर प्रदेशात, त्या 62 वरती आल्या. 62 वरती आल्या जेव्हा सपा आणि बसपा यांनी एकत्रपणे निवडणूक लढवली होती भाजपच्या विरुद्ध, तरीसुद्धा 62 जागा भाजपला मिळाल्या. त्या जागा आता सपा आणि काँग्रेसने एकत्रित निवडणुका लढवल्यानंतर 33 आल्या आणि सपाला तिथे दणदणीत विजय मिळालेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून काँग्रेसला आता सर्वात मोठं जे राज्य देशातलं आहे त्या रायबरेलीमध्ये एक व्यापक जनाधार निर्माण करायचा आहे. राहुल गांधी हे तिथे पायावरून उभे राहतील, प्रियांका गांधी सुद्धा जातील. आणि प्रियांका गांधींनी मध्यंतरी एका मुलाखतीत निवडणुकीच्या काळात सांगितलं होतं की अमेठी आणि रायबरेलीमध्ये आम्ही काहीही केलं नाही, असं जे सांगितलं ते धादांत असत्य आहे. अनेक प्रकल्प तिथे आणले, विकासाच्या अनेक गोष्टी तिथे केल्या, पण मीडियाने, विशेषतः गोदी मीडियाने या कुठल्याही गोष्टी लोकांपुढे यूज दिल्या नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. राहुल गांधींचा पराभव झाला हे नाकारण्याचं कारण नाही, कारण त्यावेळी एक लक्षात घेतलं पाहिजे की मोदींची लाटही होती आणि त्या लाटेत राहुल गांधींचा पराभव झाला. पण आता राहुल गांधींचा दणदणीत विजय झालाय, 4-4 लाखांनी विजय झाला दोन्ही ठिकाणी जवळजवळ. आणि मोदीजींचं मार्जिन जे आहे ते कमी झालेलं आहे, 1.5 लाखावरती आलेले ते आधी किती मार्जिन होतं त्यांचं, आणि यावेळी तर म्हणत होते की 7-8 लाख मताधिक्याने येतील, तसं काहीही झालं नाही. आणि राहुल गांधी असं म्हणाले की मी तुम्हाला सांगतो की जर प्रियांका गांधींनी वाराणसीमधनं निवडणूक लढवली असती तर प्रियांकानी त्यांना पराभूत केलं असतं मोदींना. आणि त्यांची राहुल गांधीने हसत हसत सांगितलं, हे स्पष्टपणे सांगितलं की त्यांना मी तिथनं पळून जावं लागलं असतं. अशाच प्रकारची भाषा राहुल गांधींनी केली. त्यांनी हिंदी काही शब्द वापरले की हाँ वाराणसी में जान बचाकर निकलना पडता उनको, म्हणजे अक्षरशः त्यांची पळापळ झाली असती मोदीजींची, असं राहुल गांधी म्हणाले. हसत हसत म्हणाले, कुठेही त्यांच्यामध्ये आढ्यता नव्हती. पण बघा वातावरणच यावेळी असं बदललं की काँग्रेसला मोठं यश मिळालेलं आहे. टक्क्यांच्या भाषेत म्हणायचं तर काँग्रेसला जवळजवळ 100% यश मिळाले. म्हणजे त्यांच्या ज्या जागा होत्या, काही 54 वगैरे जागा होत्या, त्या 99 वरती आलेल्या आहेत. ते 100% नाही, 90% तरी यश त्यांचं मिळालेलं आहे. इतकं वाढलंय, 90% यशामध्ये भर पडलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. काँग्रेसला एक प्रकारचा हुरूप आलेला आहे. आणि आता एक लक्षात घ्या तुम्ही की वायनाडमधून जेव्हा प्रियांका गांधी निवडून येतील, निवडून येणारच त्या, हे मी तुम्हाला सांगतो. आणि जेव्हा त्या निवडून येतील तेव्हा लोकसभेमध्ये, मग लोकसभेमध्ये मोदींच्या भाषेत डबल इंजिन काँग्रेस असेल. म्हणजे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी. आणि प्रियांका गांधी या कम्युनिकेशनमध्ये कम्युनिकेटर म्हणून लोकांशी संवाद साधण्यामध्ये राहुल गांधींपेक्षा अधिक चांगले आहेत, अधिक प्रभावी आहेत. त्या ज्या प्रकारे बोलतात त्याचा इमोशनल, भावनात्मक एक परिणाम लोकांच्या मनावरती होतो. एवढंच नव्हे तर त्यांचा युक्तिवाद सोपा असतो, तर्कशुद्ध असतो आणि त्या प्रतिपक्षावरती मात करू शकतात. त्यामुळे जेव्हा त्या लोकसभेमध्ये येतील, मी हे नेहरू गांधी घराण्याचा मी स्तुतीपाठक आहे असं अजिबात समजू नका. नेहरू गांधी घराण्यातल्या नेत्यांवरती मी अनेकदा प्रचंड टीका वर्षोनवर्ष करतो. पण इथे या बहीण भावांची जोडी लोकसभेमध्ये चांगली कामगिरी करू शकेल. अन्य अनेक नेते आहेत काँग्रेसचे, शशी थरूर आहेत, मनीष तिवारी आहेत, कितीतरी नेते आहेत, राज्यसभेत चिदंबरम यांच्यासारखे नेते आहेत. पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की लोकसभेमध्ये काँग्रेसची ताकद वाढणार आहे. आणि प्रियांका गांधींना जर कोणी टार्गेट केलं तर प्रियांका गांधी त्याच पद्धतीने त्याला उत्तरही देऊ शकतात. मी तुम्हाला सांगतो की एक प्रकारे प्रियांका गांधींमध्ये पहिल्यापासून गेले कित्येक वर्ष, आता त्या 52 वर्षांच्या आहेत, तरुण वयापासून जेव्हा त्या प्रचारावर जायच्या तेव्हा लोकांना वाटायचं दुसरी इंदिरा गांधीच आहे. त्या त्यांच्या इंदिराजींप्रमाणेच दिसतात. इंदिराजींच्या इतक्याच त्या अतिशय देखणं व्यक्तिमत्व आहे त्यांचं. पण
त्याच पद्धतीने त्या कधी आक्रमक होतात आणि कधी भावनात्मक होतात, भावुक होतात आणि महिलांशी अतिशय चांगल्या पद्धतीने बोलू शकतात, आबालवृद्धांशी चांगला संवाद साधू शकतात. मी एक उदाहरण देतो. ज्यावेळी हाथरस प्रकरण झालं तेव्हा प्रियांकानी त्यासाठी आंदोलन केलं. अन्य अनेक आंदोलनामध्ये कधी कधी त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केलं, अटकेतही ठेवलं होतं. रस्त्यावरची लढाई त्या लढल्या. मला आठवते की पोलिसांनी तेव्हा त्यांना अटकेत ठेवलं होतं पोलीस ठाण्यामध्ये, तेव्हा जिथे त्यांची व्यवस्था केली होती तिथे झाडलोट करून त्या स्वच्छता करत होते. ज्या ज्यावेळी स्त्रियांवरती अत्याचार होणं असेल, शेतकऱ्यांवरती अन्याय होणं, तेव्हा तेव्हा त्या धावून गेलेल्या आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही इंदिरा गांधींचीच पद्धत आहे की इंदिरा गांधींनी बेलशीमध्ये जेव्हा हरिजनांवरती अत्याचार झाला होता, दलितांवर अत्याचार झाला होता, तेव्हा त्या तिथे धावत गेल्या होत्या. आणि तेव्हा इंदिरा गांधींची लोकप्रियता पुन्हा जो पराभव झाला त्याच्यातून त्या विजयाकडे आगेकूच करायला लागल्या. त्या केवळ निवडणुकीसाठी किंवा राजकारणासाठी नाही की इंदिराजींच्या मध्येच ती एक प्रकारची भावना होती की जिथे जिथे अन्याय अत्याचार होईल तिथे तिथे त्या धावून जात होत्या. त्या अत्यंत लढाऊ होत्या. आणि इंदिरा गांधींनी सुद्धा चिकमगळूरला निवडणूक लढवली होती कर्नाटकमध्ये. जेव्हा अडीबाणीत 1977 साली पराभव झाला तेव्हा कर्नाटकमध्ये देवराज अरस यांचं मोठं नेतृत्व होतं. कर्नाटकमध्ये ओक्कलिगा आणि लिंगायत हे दोन मोठ्या जातींचं वर्चस्व होतं. अशावेळी मागास म्हणजे ओबीसी, दलित, अल्पसंख्याक यांची एक मोठ बांधून देवराज अरस यांचं नेतृत्व पुढे आलं. आणि त्यांनी सांगितलं, त्यांनी आणि गुंडूराव दुसरे नेते इंदिरा काँग्रेसचे, की तुम्ही इकडनं लढा. आणि इंदिरा गांधींनी तिथे निवडणूक लढवली. आणि वीरेंद्र पाटील जे जनता पक्षाचे होते त्यावेळी आणि त्याच्या अगोदर ते संघटना काँग्रेस म्हणजे ज्यांच्याशी इंदिरा गांधींनी लढाई केली होती त्या संघटना काँग्रेसच्याच गटातले होते, त्यांचा त्यांनी 70,000 मतांनी पराभव केला चिकमगळूरला. त्यावेळी जॉर्ज फर्नांडिस यांनी अत्यंत आक्रमक पद्धतीने इंदिरा गांधींविरोधी प्रचार केला होता, नाना आरोप केले होते त्यांच्यावर. परंतु इंदिरा गांधींनी या सगळ्या आरोपांना तोंड दिलं. इंडियन एक्सप्रेससारखं वर्तमानपत्र असेल किंवा त्यांचं कन्नड भावंड असेल वर्तमानपत्राची, त्यांनी इंदिरा गांधींविरुद्ध जबरदस्त प्रचार केला होता. पण इंदिरा गांधींचं आकर्षण इंदिरा अम्मा म्हणून चिकमगळूरच्या जनतेला, कर्नाटकला प्रचंड आकर्षण होतं. याचं कारण असं आहे की काँग्रेस कर्नाटकमध्ये रुजलेली होती त्याची पाळंमुळ. ज्यावेळी काँग्रेसचा बाकीच्या ठिकाणी राज्यात फटका बसत होता तेव्हा कर्नाटकनी काँग्रेसला आधार दिला होता. आणि इंदिरा गांधींबद्दल अतिशय आत्मीयता होत्या तिथल्या सगळ्या लोकांना अजूनही आहे. इंदिरा गांधी, इंदिरा अम्मा त्यांच्याबद्दल प्रेम अतिशय कर्नाटकमधल्या लोकांना. आणि म्हणून चिकमगळूर म्हणून इंदिरा गांधी विजयी झाल्या. त्यानंतर 1980 साली पुन्हा जेव्हा इंदिरा गांधी सत्तेत आल्या होत्या त्यावेळी त्यानंतर पण मेडकमध्ये चिकमगळूरची ही पोटनिवडणूक होती. आणि मेडक म्हणजे आता जो तेलंगणात आहे तेव्हा तो आंध्र एकच होता. त्या मेडकमधनं इंदिरा गांधींनी निवडणूक लढवली आणि तिथे त्या म्हणाले की तुमची मला मुलगी समजा आणि मला विजयी करा. इंदिरा गांधींना तिथे विजय मिळाला. इंदिरा गांधींनी तिथे अनेक म्हणजे पब्लिक सेक्टर युनिट्स, सार्वजनिक उपक्रम म्हणजे याचे दारुगोळ्याचे कारखाने असतील, म्हणजे लष्करी साहित्याचे कारखाने असतील किंवा अन्य पब्लिक सेक्टर म्हणजे इंजिनिअरिंग उद्योग असतील, ते अनेक उद्योग तिथे आणले होते. आणि त्या मेदकचा विकास जो आहे तो इंदिरा गांधींच्यामुळे झालेला आहे. त्या ठिकाणी इंदिरा गांधींना विजय मिळाला. दक्षिणेमध्ये पुरोगामी एकूण वातावरण आहे, समाजवादी वातावरण आहे तिथे. आणि त्यामुळे आपण बघितलं की दक्षिणेमध्ये पारंपरिकतेचा पुरस्कार करणारा, जात धर्मावरून समाजात भेदाभेद करणाऱ्या भाजपला तिथे फारसं वाव नाही. केरळमध्ये असतील कधी कम्युनिस्ट कधी काँग्रेस, पण भाजप नाही. तामिळनाडूमध्ये कधी DMK अण्णा द्रमुक, पण दोघंही हे जातवाद अशा प्रकारचं करणार नाही. तिथे उलट आरक्षणाचं राजकारण भक्कम आहे. त्या ठिकाणी उच्चवर्णीयांचं वर्चस्व किंवा हिंदुत्वाचं वातावरण निर्माण करण्याचा किती प्रयत्न केला
तरी अजून भाजपला तिथे फारसं यश मिळालं नाही. तामिळनाडूमध्ये, कर्नाटकमध्ये आता तर काँग्रेसचं सरकार आहे. तेलंगणमध्ये आज काँग्रेसचं सरकार आहे. आणि आज चंद्राबाबू नायडू आंध्रमध्ये असले तरी चंद्राबाबू नायडू हे यांनी मुस्लिम आरक्षणाचा पुरस्कार केला आहे. चंद्राबाबू हे अल्पसंख्य समाजाच्या विरोधात विद्वेषाची भाषा करत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यांच्या विरोधातले जे जगनमोहन रेड्डी ते मूळचे काँग्रेसचे जे मुख्यमंत्री होते त्यांचे चिरंजीव ते आता सत्तेतनं बाहेर झाले. त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर या सगळ्या दक्षिणेमध्ये भाजपचा टिकाव लागले नाही. अशा ठिकाणी प्रियंका गांधींनी वायनाडचं प्रतिनिधित्व करणं याला खूप महत्त्व आहे. आणि म्हणून वायनाडमध्ये त्यांचा विजय होणारच आहे. पण एक नेतृत्व काँग्रेसचं दक्षिणेमधलं, राहुल गांधींच्या रूपातनं उत्तरेमधनं, त्यामुळे आज काँग्रेसला मोठी ताकद मिळणार आहे. आता प्रियंका गांधी यांचं नाव जाहीर झाल्याबरोबर मग प्रियंका गांधींना तुम्ही रायबरेलीतनं का नाही म्हणजे तिथला राजीनामा देऊन राहुल गांधी त्यांना रायबरेलीतनं उभं केलं पाहिजे होतं, असं भाजपचे एक प्रवक्ते म्हणाले. आणि म्हणे प्रियंकाला मागे ठेवण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत. भावा बहिणीमध्ये भांडणं लावून देण्याचा उद्योग ज्याप्रमाणे पवार घराण्याने अजितदादा आणि सुप्रिया यांच्यात लावून दिलं भाजपनं, त्याचप्रमाणे इथे ते करत आहेत. ही यांची पद्धत आहे की लावालाव्या करणं भाजपची, हे आपण लक्षात घ्या. आता दुसरी गोष्ट आहे की परत सांगायचं मला ते यांच्याबद्दल, म्हणजे प्रियंका गांधींबद्दल. प्रियंका गांधींनी ज्या सभा घेतल्या आता या निवडणुकीमध्ये प्रचारात, तुफान गर्दी झाली होती. म्हणजे सहारनपूर असेल किंवा अन्य ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये तुफान गर्दी त्यांच्या सभा नाही होत होती. एका सभेमध्ये डिंपल यादव या त्यांच्याबरोबर होत्या, म्हणजे समाजवादी पार्टीच्या नेत्या. इतकी गर्दी होती की ज्याचं नाव ते कुठेही एका माणसाला जागा नव्हती, एवढी पूर्ण गर्दी म्हणजे इतकी होती. त्यांच्या काय म्हणतात ट्रकवरून जात असताना किंवा त्यांच्या सभांना गर्दी होती. एका सभेमध्ये त्या इमोशनल झाल्या, भाऊक झाल्या आणि त्या म्हणाल्या की माझ्या वडिलांना तुम्ही म्हणजे मोदी आणि भाजपचे लोक देशद्रोही म्हणतात. माझ्या वडिलांना मी देशासाठी दिलं, म्हणजे त्यांची हत्या झाली आणि तिरंग्यामध्ये त्यांच्या शरीराचे तुकडे हे आमच्याकडे आले. माझे वडील पूर्ण शरीरानिशी देशासाठी त्यांनी शहीद केलं आणि त्यांची शहादत तुम्हाला आठवत नाही. मला त्यावेळी असं वाईट वाटलं, असं प्रियंका म्हणाल्या की देशाने त्यांना नीट वागवलं नाही. तेव्हाची माझी भावना होती, तेव्हा त्या तरुण होत्या, खूप भावूक झाले होते मी, पण तरीसुद्धा ठाम उभे राहिले. ज्या माझ्या वडिलांनी देशासाठी बलिदान केलं त्यांच्याबद्दल तुम्ही अशी भाषा वापरता आणि त्यांची सुरक्षा तुम्ही का नाही केली देशाने, असा माझ्या मनात प्रश्न आला, असं प्रियंका म्हणाल्या. आणि आज प्रियंका म्हणत होत्या की तुम्ही म्हणे असे कायदे बदलणारे काँग्रेसवाले की ज्याच्यामुळे राजीव गांधींची संपत्ती जी आहे किंवा गांधी घराण्याच्या संपत्तीचं रक्षण होईल, असे संपत्तीविषयक कायदे असे बदलणार आहेत, वारसा कायदा वगैरे असा बदलणार आहेत की ज्यामुळे आपला फायदा व्हावा, यासाठी असा कायदा बदलण्याची गोष्ट केली जाती आहे. त्या म्हणाल्या की म्हणजे प्रियंका, माझ्या आईने आपलं मंगळसूत्र आम्ही घेऊ, तुमचं सोनं नाणं घेऊ, असं मोदी म्हणाले की काँग्रेसवाले आले की मंगळसूत्र छिनतील किंवा हुसकावून घेतील, सोनं नाणं घेतील. माझ्या आईने आपलं मंगळसूत्र देशासाठी दिलं, म्हणजे राजीव गांधी यांच्या हौतात्म्यामुळे त्यांचं मंगळसूत्र एक प्रकारे गेलं. ज्यावेळी देशामध्ये म्हणजे भारत पाकिस्तान युद्ध होतं त्यावेळी किंवा युद्धाचं वातावरण होतं, तेव्हा देशासाठी इंदिरा गांधीने म्हणजे माझ्या आजीने सोनं दिलं आपलं.
आणि प्रियांकाने सांगितलं नाही. मी सांगतो की जवाहरलाल नेहरू आणि मोतीलाल नेहरू यांनी आपली फार मोठी संपत्ती देशाला देऊन टाकली होती आणि अशा वेळी अशा प्रकारचं वक्तव्य मोदीजींनी करावं. मुसलमानांच्या मतासाठी मुजरा करणार, काँग्रेसवाले मुजरा करतात, अशा प्रकारची भाषा मोदीजींनी करावी. याबद्दल प्रियांका गांधी यांनी सभ्य सुसंस्कृत शब्दात टीका केली आणि त्याला मोठ्या प्रमाणामध्ये दाद मिळाली हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. म्हणजे राहुल गांधी यांचा जो विजय झाला रायबरेलीमध्ये त्यामध्ये सुद्धा त्यांचा मोठा वाटा आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्याचवेळी हेही सांगतो आहे की अयोध्येमध्ये म्हणजे फैजाबाद लोकसभा मतदारसंघात अयोध्या येते तिथे भाजपचा पराभव झाला. राम मंदिर जिथे झालं त्या ठिकाणी भाजपचा पराभव झाला लोकसभा निवडणुकीमध्ये. वाराणसीला कसं बसं मोदीजींना विजय मिळाला हे लक्षात घ्या. आणि हा जर प्रियांका गांधी तिथे उभ्या राहिल्या असतात तर खरोखरच मोदीजींचा पराभव होण्याची शक्यता होती. आणि हे घाबरलेले होते मोदी म्हणून वाटेल ते ज्याला म्हणतात अनाप शराब बाते चालली होती, वाटेल ते आरोप चालले होते त्यांचे. आणि वारं बदललेलं आहे हे मोदीजी शहांच्या लक्षात आलेलं होतं आणि त्याचं आपल्याला दिसतं की एक्झिट पोल पूर्णपणे उतारे पडले एक्झिट पोलवाले आणि विरोधी पक्षांना इंडिया आघाडीला काँग्रेससह लक्षणीय यश मिळालं आणि भाजपला 400 पार तर नाहीच 100 बळावर सरकार देखील स्थापन करता आलं नाही. या प्रियांका गांधींना ईडीच्या मार्फत त्रास देण्याचा प्रयत्न झाला हे आपण लक्षात घ्या तुम्ही. अनेक प्रकारे त्यांच्या विरुद्ध आरोप करण्यात आले. रॉबर्ट वड्रा यांच्या विरोधात आरोप करण्यात आले की त्यांनी अमुक तमुक जमिनी केल्या, भ्रष्टाचार केला वगैरे. काहीही सिद्ध होऊ शकलं नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नंतर अजून एक गोष्ट सांगायची आहे की ती अशी की प्रियांका गांधी या कधीही एक पातळी सोडून बोलत नाहीत. भाषणं उत्तम करतात, साधी राहणी आहे त्यांची. सोनिया गांधी किंवा इंदिरा गांधी ज्या पद्धतीने राहायच्या, वागायच्या, बोलायच्या त्याच पद्धतीने त्या बोलतात, वागतात. सोनिया गांधींनी या भाऊ आणि बहिणीवरती चांगले संस्कार केले, त्यांच्या बोलण्यातनं वागण्यातनं दिसतं. एकूण जीवनाकडे बघण्याची एक दृष्टी, गोरगरिबांबद्दलची आत्मीयता, देशाबद्दलचं प्रेम, विलक्षण प्रेम, देशासाठी प्रसंग हौतात्म्य स्वीकारण्याची तयारी, निर्भयपणा आणि त्याचवेळी सर्वसमावेशक धोरण जे असतं, जात आणि धर्म याच्या पलीकडे बघून देशासाठी काम करणं. त्यासाठी कितीही त्रास झाला, राहुल गांधींना प्रचंड त्रास सोशल मीडियावर देण्याचा प्रयत्न केला, ट्रोल आर्मी म्हणून. प्रियांका गांधीवरती यांच्यावर सुद्धा प्रचंड टीका भाजपच्या नेत्यांनी केले, ट्रोल आर्मीनी केलेली आहे. आणि त्यांना एक बड्या घराण्यातल्या श्रीमंती याच्यामध्ये वावरणाऱ्या व्यक्ती म्हणून त्यांना टार्गेट करणं हे झालेलं आहे. परंतु त्यांनी अनेक वर्ष या टीकेला तोंड दिलेलं आहे. 10 वर्ष तर हिंस्त्र पद्धतीने प्रियांका गांधींवरची टीका होत होती. ज्याच पद्धतीने इंदिरा गांधी राजकारणात आल्या तेव्हा गुंगी गुडिया म्हणून काँग्रेसमधल्या नेत्यांनी, त्यावेळेच्या जनसंघाच्या नेत्यांनी, इतर नेत्यांनी, समाजवादी नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. पण इंदिरा गांधी या डगमगल्या नाहीत आणि त्यांनी यशस्वीपणे राजकारण केलं. काँग्रेसमधल्या जे मुखंड होते, काँग्रेसमधले बडे असे अनेक वर्ष नुसते सत्तेला सवकलेले नेते होते आणि जे काही सनातनी कल्पना ज्यांच्यामध्ये होत्या, सनातनी कल्पना किंवा परंपरागत होता, अशा नेत्यांना त्यांनी बाजूला सरवून काँग्रेसला मुख्य प्रवाहात दलित, आदिवासी, ओबीसी यांच्याबरोबर जोडून घेतलं. अल्पसंख्याकांनाच बरोबर घेतलं आणि काँग्रेसला प्रचंड यश मिळवून दिलं. बांगलादेशचं युद्ध त्यांनी कशा प्रकारे जिंकलं हे आपल्याला माहिती आहे. पाकिस्तानला कसा धडा शिकवला, पाकिस्तानचे 2 तुकडे कसे केले हे आपल्याला माहिती आहे. आणि इंदिरा गांधींना जनता पक्षाने खूप त्रास दिला. त्या काळामध्ये तुरुंगातही त्यांना टाकलं, तरी देखील न डगमगता त्या पुन्हा
1980 साली त्यांनी यशस्वी पुनरागमन केलं. पंजाबमधला दहशतवाद नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अशा प्रकारच्या त्या आक्रमक नेत्या होत्या आणि देशासाठी त्यांनी बलिदान केलं. प्रियंका गांधी केवळ इंदिरा गांधीसारख्या दिसतात असं नाही. राजीव गांधी यांच्यामध्ये जे अतिशय सौम्यपणा होता त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये, तो प्रियंकामध्ये आहे. त्याचवेळी जेव्हा कठोर अशा प्रकारचे आणीबाणीचे प्रसंग येतात, आव्हानात्मक प्रसंग येतात, तेव्हा त्यांचा मुकाबला करण्यासाठी जे धैर्य लागतं, जे इंदिरा गांधींकडे होतं, ते धैर्य प्रियंकामध्ये आहे. आणि म्हणून प्रियंका गांधी आता थेट राजकारणात उतरतात आहेत, थेट लोकसभेच्या मैदानात उतरत आहेत. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. घराणेशाही म्हणून आता कोणीही टीका करू शकत नाही, कारण घराणेशाही असलेले मेनका गांधी आणि वरुण गांधी हे आई आणि मुलगा हे भाजपमध्ये होते, एकाच वेळी खासदार होते आणि भाजपची अनेक ठिकाणी घराणेशाही पोचलेली याच्या याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे घराणेशाहीच्या मुद्द्यावरनं राहुल आणि प्रियंकावरती टीका करण्यात काहीही अर्थ नाही. आता त्याला तो मुद्दाच आता एक प्रकारे संदर्भहीन झालेला आहे. अशा वेळी काँग्रेसला एका चांगल्या नेतृत्वाची गरज होती. काँग्रेसला मल्लिकार्जुन खरगे यांनी यशस्वी नेतृत्व दिलेलं आहे, पण राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची त्यांना जोड आहे. हे अतिशय चांगली गोष्ट आहे आणि दोघंही लोकसभेमध्ये आता उतरतील. आणि म्हणून पुन्हा एकदा इंदिरा गांधींच्या आक्रमकतेची, धाडसीपणाची झलक आपल्याला लोकसभेबाहेर आणि लोकसभेतही पाहायला मिळेल. आणि त्यामुळे काँग्रेसला आणखीन यश मिळू शकतं, काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस येऊ शकतात. पण केवळ गांधी नेहरू घराण्यावरती विसंबण्याची काँग्रेसची जी वृत्ती आहे, ऐदीपणाची, ती त्यांना सोडावी लागेल. केवळ हे नेतृत्व आलं म्हणून काँग्रेसला चांगले दिवस येतील असं नाही. काँग्रेसला झटून लोकांच्या प्रश्नावर काम करावं लागेल, रस्त्यावरची लढाई लढायला लागेल, संसदेमध्ये चांगल्या प्रकारे सरकारला खिंडीत पकडावं लागेल, एवढंच सांगतो. आणि प्रियंका गांधी या प्रत्यक्ष मैदानात उतरत आहेत याच्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो. इथेच थांबण्यापूर्वी पुन्हा आवाहन करतो, हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा. धन्यवाद.